सुप्रभात सगळ्यांना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, विदर्भ युथ ऑर्गनायझेशन CCI आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन समिती, वन विभाग पेंच, टायगर रिझर्व यांच्याद्वारे राबविल्या जाणाऱ्या अंत्योदय मिशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या अभियानात आम्ही खालील विविध उपक्रम राबविले आहोत: लँड मॅपिंग, हेल्थ सर्वे, सोशल सर्वे, इकॉनॉमिक सर्वे, वॉटर ऑडिट, सॉइल सॅम्पलिंग, डेअरी फार्मिंग. या भागातील लोकांच्या विनंतीनुसार रोग निदान आरोग्य शिबिर राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय सरपंच विष्णू सहारे सर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सीमा कडू मॅम आणि डॉक्टर प्रशांत कडू सर, डीन ऑफ युनिव्हर्सिटी, आणि डॉक्टर महंत, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र PHC नवेगाव खैरी, आणि ग्राम सचिव रोशन मून, सुनील मोहड, वनपाल, नागलवाडी क्षेत्र, आणि शेखर राऊत, सदस्य जनवन समिती चारगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथील सर्व कर्मचारी वृंद, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांच्या अथक परिश्रमाने या गावातील विकासाचा प्रकल्प पुढे नेला जात आहे ते सर्व अंत्योदय मिशनचे सल्लागार. या सर्वांचं मी आजच्या या शिबिरात स्वागत करते. ज्या राष्ट्रसंतांनी भारताला ग्रामविधीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची एक दिशा दिली, त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन सुरुवातीला म्हणतील, मग आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. काका या. ज्योतिबा फुले यांना माझा प्रणाम, तसेच आई सावित्री यांना माझा प्रणाम. आणि ही मला आरोग्य शिबिरात आपले डॉक्टर साहेबांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आधारित एक भजन म्हणण्याची संधी दिली, तर मी आपणासमोर सादर करीत आहे. तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, ये भारत देश हमारा. सभी धर्म रूप पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा, ये भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति कराने, सत्यशील रु निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो या देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंकराव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने वाले हो. विजयी हो, विजयी हो, यह भारत देश हमारा, यह भारत देश हमारा. पृष्य हत्य सारा, देश कलंक मिटाने, सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. विजयी हो, विजयी हो, यह भारत देश हमारा, यह भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो, यह भारत देश हमारा, भारत देश हमारा. सारा भारत रहे सिपाही, शत्रुओं को दर्शाने. टुकड़ा दास कहे हो स्फूर्ति, सबको भक्ति कराने. विजयी हो, विजयी हो, यह भारत देश हमारा, यह भारत देश हमारा. बोलो भारत माता की जय. डॉक्टर प्रशांत कडू सरांना अशी आग्रहाची विनंती करते की ती आम्हाला येऊन थोडं मार्गदर्शन करतील. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्यांनी या देशाला नियमात बांधलं, नियमात बांधण्यासाठी राज्यघटना लिहिली,
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, राजमाता जिजाऊ शत्रूशी लढत असताना सर्वांना सोबत घेऊन कसा आपला पवित्र रस्ता येईल ही जे शक्ती आम्हाला दिली छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांच्या नावाने नागपूर विद्यापीठ आहे, नागपूर विद्यापीठाच्या मार्फत हे अभियान अंत्योदय सुरू आहे, ते राष्ट्रपिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्वांना वंदन करतो. आज अंत्योदय या मिशन अंतर्गत जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष पूर्ण होत असताना विद्यापीठ फक्त 4 दिवालीच्या आत न राहता विद्यापीठ कसं लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो ही पार्श्वभूमी रचणारे आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर यांनी ग्राम चलो अभियान किंवा रिचिंग टू च्या नावाचं मिशन सुरू केलं. त्या मिशनचा उद्देश होता की गावापर्यंत जायचं, गावातल्या समस्या समजून घ्यायच्या, लोकांशी बोलून फक्त चर्चा करून त्यांना काय पाहिजे ते थोडं समजून घ्यावं आणि त्या माध्यमातून पुढे काही उपक्रम राबवावे. त्यातला हा उपक्रम आरोग्य शिबिर. अंत्योदयमध्ये आम्ही या भागामध्ये जसं राष्ट्रसंतांनी आपल्या शेंद्रे काकाजींनी म्हणताना म्हटलं की तनमन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. मग तनमन धनाने जर भारत सुखी व्हायचा असेल तर भारत कुठे राहतो हे पाहिलं पाहिजे. आणि मुख्यत्वे करून आतासुद्धा 69% भारताचे पॉप्युलेशन लोकसंख्या हे ग्रामीण भागात राहते. मग ती लोकसंख्या राहत असताना तिथपर्यंत विद्यापीठाला घेऊन जावं म्हणून या अभियानाचं नाव ग्राम चलो अभियान. मग गावामध्ये काय समस्या आहे, गावातला शेवटचा माणूस मुख्य धारेमध्ये आणायचं असेल तर त्या अभियानाला आम्ही नावाला एक्सटेन्शन करून आम्ही त्याला म्हटलं अंत्योदय, शेवटच्या माणसाचा उदय. मग विद्यापीठ हे का करते आहे, विद्यापीठ हे करत असताना हे भूमिका समजून घ्यावं लागेल. विद्यापीठ शिक्षणाच्या माध्यमातून विकासाची भूमिका ठेवते, पण शिक्षण हे खऱ्या भारतात पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही हे गावामध्ये काम करतो. या आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित गावाचे प्रधानमंत्री, गावाचे राष्ट्रपती, पंचायत राजमध्ये सगळं त्यांनाच पावर आहे. राष्ट्रसंत किंवा महात्मा गांधींनी पंचायत राजची जेव्हा भूमिका ठेवली तर या गावाचे प्रमुख विष्णूजी सहारे, सरपंच चारगाव, विशेष करून आलेल्या नागपूर येथील नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा कडू, नवेगाव खैरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदर्श महंत, आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत आमचा हा प्रोग्राम सुरू आहे. तर या फॉरेस्ट विभागाचे रेंज ऑफिसर मोहर साहेब, दुसरे साहेबांचं नाव मला नाही, सोनोले साहेब, ग्राम सचिव रोशन मून सर, आणि ज्यांच्यामुळं हे सगळे आम्ही कनेक्टिव्हिटी किंवा हा संवाद आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे ते म्हणजे या वन समितीचे सदस्य शेखर गोडावत. सर्वांना व्यासपीठावरील सर्वांना परत मी विद्यापीठातर्फे प्रामुख्याने सरपंच साहेब धन्यवाद सर्वप्रथम तुम्हाला अदा करतो, कारण की गावामध्ये काम करणं म्हणजे सगळ्यात कठीण काम आहे. काय होते की आम्ही जेव्हा शहरातले लोक गावात यायचा प्रयत्न करतो तर पहिले एक एवढी मोठी दरी आहे, कोणी स्वीकारतच नाही. म्हणून तुम्हाला धन्यवाद. कारण की नागपूर विद्यापीठामध्ये 4 जिल्हे आहेत, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा. आमच्या विद्यापीठाचे 504 कॉलेजेस आहेत. 504 कॉलेजेसमध्ये अंदाजे 4 लाख विद्यार्थी शिकतात. आणि या 4 जिल्ह्याची जर लोकसंख्या आपण बघितली, साधारणतः नागपूर जिल्ह्याची एक 45 लाख, असं करून जर बघा 1 करोड लोक या 4 जिल्ह्यांमध्ये राहतात.
आणि या 1 करोड लोकांपैकी आमच्या विद्यापीठात शिकणारे 4 लाख विद्यार्थी यांना जर या 4 लाख विद्यार्थ्यांनी जर प्रत्येक गावात, जसं नागपूर जिल्ह्यामध्ये मला वाटतं 1700-1800 गाव आहेत, किती ग्रामपंचायत आहेत, 1700 ग्रामपंचायत आहेत, तिकडे भंडाराला 1100-1200 काही ग्रामपंचायत आहेत. या सगळ्या ग्रामपंचायतीसोबत अशीच जर असंच जर सौहार्द निर्माण झालं तर खऱ्या अर्थानं ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्राम विकासाचा जो मूल मंत्र राष्ट्रसंतांनी दिला तो पूर्ण होऊ शकतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी या विषयाला पुढे घेतलं. मग आम्ही या अंत्योदय विषयामध्ये करतो काय, विद्यापीठाने काय करावं हे काम तर तुम्ही आजचं जे शिबिर आहे आरोग्य विभाग तर करतेच आहे, ग्रामविकासाची यंत्रणा राबवत असताना ग्रामसचिव हे करतातच आहे, वन विभागाचे कार्यक्रम वन विभागाचे अधिकारी करतात. मग आम्ही काय करणार? का हा प्रश्न गावातल्या लोकांना असेल जे कशाला येते बाबा येते येत आहे. आम्ही आता मागच्या जानेवारीमध्ये पहिल्यांदा इथे आलो होतो. मग जानेवारीत आवळेघाटचा सगळा आम्ही विषय समजून घेतला, तिथली डेअरी, तिथल्या लोकांशी संवाद करून तिथे वनौषधीचा कसा करता येईल किंवा ॲपिकल्चर म्हणजे मधुमाशी पालन कसं करता येईल या संदर्भात पार्श्वभूमी तिथे ठेवली. मग इथे येत असताना आम्ही प्रामुख्याने तुमच्याशी चर्चा करतो. तुम्ही पाहिलं असेल आमचे पोरं तुमच्या घरी आले होते का? आले की नाही आले? येऊन पहिले आम्ही तुमच्याशी संवाद पूर्ण केला. पहिली गोष्ट आहे हे देणं घेणं नाही. मी मुन साहेबांना म्हटलं आपण काही द्यायला व्हायला सरपंच साहेब आलो नाही आहे, आपण फक्त आम्ही नागपूर विद्यापीठाच्या मार्फत तुमच्याशी फक्त आम्हाला संवाद किंवा सौहार्द निर्माण करायचं. एकदा सौहार्द निर्माण झालं आणि आम्ही पाहिलं, आम्ही खुश आहे सरपंच साहेब तुमच्या गावामध्ये. आज एंट्री झाल्यावर तुमच्या गावातल्या बायका पण आमच्याशी बोलतात, त्यांना विश्वास आला आहे. हा जो विश्वास आहे या देशाला विश्वासच पुढे नेणार. दुर्दैवाने मागच्या 75 वर्षामध्ये आपण विश्वासच नाही कमावू शकलो. त्याला आम्ही आमची जबाबदारी घेतली आहे, कारण की शिक्षण क्षेत्रात जर आम्ही शिक्षण करत असताना पोरांना मोठं केलं आणि त्यांना जबाबदारीच नाही समजू शकलो तर शिकवणं ही आमची जबाबदारी. म्हणून आम्ही विद्यापीठ म्हणून इथे होतो. मग करणार काय तर पहिले तुमच्याशी संवाद साधणार. संवाद साधला की तुमचे विषय आमच्या पोरांनी आमच्यापर्यंत घेऊन आले ते विषय निघतील. काही वेळेस काय होते की घरातल्या कोणाशी बोलता येत नाही. शेंद्रे काका पोरगं कामाला जाते, नोकरीवर जाते, मग त्याला आपले विषय सांगता येतच नाहीत. मग ते विषय तसेच राहतात. ते विषय पुढे जाऊन क्रॉनिक किंवा फार भयंकर होतात आणि मग काही समस्या गावामध्ये निर्माण होतात. त्या समस्यांचं निराकरण करण्याकरिता नागपूर विद्यापीठाद्वारे एक मिशन अंत्योदय, त्याचं टॅगलाईन आहे रीचिंग टू अनरीच थ्रू कम्युनिटी बेस इंटरडिसिप्लिनरी रिसर्च. तर कम्युनिटी बेस म्हणजे समुदायाच्या माध्यमातून जे तुमच्याकडचं ज्ञान आहे आम्ही घेणार. आम्ही तुम्हाला काही ज्ञान देणार नाही, काका तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते आम्ही घेणार. त्यातून आमच्या विद्यापीठामध्ये असलेले साधारणतः एक 100-125 जे विषय आहेत त्या विषयाशी कनेक्टिव्हिटी निर्माण करणार. जे विषय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासन हे सगळे विषय आहेत. ते विषय राष्ट्रसंतांनी सांगितल्याप्रमाणे ते गावाच्या सोबत मिळवून मग तुमच्या ज्या समस्या आम्हाला दिसल्या, तुम्ही जे सांगितलं त्याच्याशी इंटिग्रेट म्हणजे समन्वयन करून त्याचं सामील करून घेऊन आम्ही काही संशोधनाच्या प्रक्रिया विकसित करणार आहे. त्या संशोधनाच्या प्रक्रिया ह्या तुमच्या आधारावर असतील. म्हणजे अमेरिकेतून प्रॉडक्ट आणलं विकलं असं नाही. मुंबईवाल्यांनी सर्वे केला, दिल्लीवाल्यांनी सर्वे केला, आपल्याकडे पुण्यावाल्याला येतात सर्वे करायला. त्याची कनेक्टिव्हिटी मंत्रालयात लवकर आहे, बरोबर आहे ना साहेब? तिथून ते कनेक्टिव्हिटी घेऊन आपलं घेऊन येतात. म्हणून साहेबांनी सर्वे करायला लागतात. त्याला आपली भाषा समजत नाही, आपले वेगळे वराडातले किंवा या भागातले शब्द पण उच्चारण वेगळं आहे, समजत नाही. ते काहीतरी विषय रिपोर्ट लिहून टाकतात आणि योजना येतात, योजना वाया जातात.
लाखो करोडो रुपये वाया जातात. आमचा छोटासा प्रयत्न आहे की तुमच्याशी संवाद साधून तुमच्याकडून आलेले प्रश्न, त्या प्रश्नांना आम्ही जे की विद्यापीठ म्हणजे अभ्यासाचं केंद्र आहे, त्या अभ्यासाच्या केंद्रासोबत कनेक्ट करून तुमच्याचं उत्तर कसं निघेल त्या संदर्भातली पार्श्वभूमी आहे. उत्तर देणार नाही सध्या तरी, का उत्तर निघालं 75 वर्षापासून नाही निघालं तर आम्ही काय आलो निघून राहिलो का नाही. आणि आजचं आरोग्य शिबिर काही उत्तर पण नाही आहे, कारण की दुर्दैवाने आपल्याला सवय लागली आहे, कुठलंही शिबिर झालं काहीतरी भेटलं की शिबिर सक्सेसफुल. हे करायला आम्ही आलो नाही. दुर्दैवाने हे करत असताना सरपंच साहेब, आपण आपल्या भारताची जी मुख्य क्रयशक्ती आहे, ज्याच्यामार्फत देश मोठा होऊ शकतो, त्या क्रयशक्तीला आपण गुलाम प्रवृत्तीकडे घेऊन जातो. मिलेगा फुकट का? क्यों करना? मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे. आज मजूर भेटत नाही साहेब आपल्याला सरकार योजनेमुळे. भेटून राहिलं ना सगळं, मग आपली जमीन कशी कसणार? त्यासाठी उत्तर म्हणून आम्ही काही तंत्रज्ञान विकसित करणार. त्यासाठी अंत्योदय, रिचिंग टू अनरिच टू कम्युनिटी बेस इंटरडिसिप्लिनरी रिसर्च, समुदायाच्या माध्यमातून संशोधन पद्धती विकसित करून सर्वांगीण विकास हे आमचं ध्येयधोरण आहे. आज आरोग्य शिबिर का घेतोय आम्ही? मोड साहेब, मोहन साहेब, सीमा मॅडम, आम्ही या गावामध्ये मागच्या 1 महिन्यापासून एक इंटर्नशिप किंवा आंतरवासिता राबवत आहे. 6 गावाचा आम्ही जेव्हा सर्वे केला, 4 गाव आवडेघाट, बचरा टोली, पेज आणि मकर ढोकळा, तिथे असताना आम्ही वॉटर ऑडिट त्या गावाचं केलं. सोशो इकॉनॉमिक सर्वे केला, म्हणजे तुमचं सामाजिक स्थिती काय आहे, कोणाच्या घरी किती उत्पन्न मिळते, कोणाच्या घरचे पोरं आहेत नाही आहेत. मग पाण्याची काय व्यवस्था, म्हणजे वॉटर ऑडिट आहे. पाण्याच्या व्यवस्थेमध्ये 2 प्रकारचे ऑडिट होतात. शेतीला लागणारं पाणी कुठून मिळते आहे, प्यायला लागणारं पाणी कुठून मिळते आहे, या संदर्भातलं सगळा सर्वेक्षण म्हणजे सर्वे केला. मग सर्वेक्षण करताना आमच्या पोरांना, हे जेव्हा पोरं बोलत होते तर त्यांना इथल्या महिलांनी काही सांगितलं की आमच्यासाठी आरोग्य शिबिर झालं पाहिजे, म्हणून आरोग्य शिबिर आहे. जबरदस्ती सरकारची योजना म्हणून आरोग्य शिबिर नाही. यांना आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्रास दिला, बा रविवार आहे, आम्ही या आमच्यासाठी, तुमच्या मागणीवर आहे. मग तुम्ही असं जे मागणी करत राहाल तशी व्यवस्था करून द्यायचं काम विद्यापीठ अंत्योदयमध्ये करेल. मग तुमच्याकडून आलेला हा जो प्रस्ताव होता, म्हणून खऱ्या अर्थाने हे लोकांचं शिबिर आहे, आमचं शिबिर नाही. काही बाबा विद्यापीठ करून राहिलं किंवा PSC नवेगाव खैरी करून राहिलं किंवा महानगरपालिका करून राहिलं, विदर्भ युथ ऑर्गनायझेशन नावाची ऑर्गनायझेशन यात जुळलेली आहे, सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन याच्यासोबत जुळलेलं आहे, हे करून राहिले नाहीत. तुमचं शिबिर आहे, मान्य आहे का तुम्हाला? तुमच्यासाठी तुमचं शिबिर आहे हे मान्य आहे का? तुम्हाला पहिलं मान्य करून घ्यावं लागेल, मग तुम्ही इथे खऱ्या अर्थानं या डॉक्टरसोबत चांगलं बोलाल. सरकारचं शिबिर नाही, तुमचं आहे. या शिबिरामध्ये आपण आज काय करणार हे जाणून घेऊ. आज तुमची सगळ्यांचं हाईट, वेट, BP, ब्लड चेकिंग, ह्या प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतो आपण, प्राथमिक चाचण्या करून घेऊ. ह्या चाचण्या करत असताना तुम्हाला असं वाटलं काही सांगायचं आहे, पेशंटची हिस्ट्री ज्याला म्हणतो ना आपण, तुम्हाला काही झालं असेल, काही असेल, 2 वर्ष आधी झालं असेल, करोना झाला असेल, किंवा होऊ शकते की कोणाला म्हणजे हार्टचा त्रास असेल किंवा अजून कुठला त्रास असेल, ते सगळंच्या सगळं तुम्हाला एका फॉर्ममध्ये लिहून द्यायचं किंवा सांगायचं. आमचे पोरं लिहून घेतील, अंत्योदयची पूर्ण टीम आहे जे ते लिहून घेईल. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खरी याची टीमसुद्धा लिहून घेईल. आणि महिलांसाठी डॉक्टर सीमा मॅडम, महिला पुरुष असं काही नाही आहे, तुम्हाला जिथे कम्फर्टेबल व्यवस्थित वाटेल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. पण तरी विशेष करून तुम्हाला वाटत असेल की तुमच्या समस्या तुम्हाला सांगायला मोकळं वाटत नाही, महिलांच्या काही वेगळ्या समस्या असतात, त्या सांगायचं असेल तर त्या समस्या तुम्ही डॉक्टर कडू मॅडम, त्या सरपंच साहेबांनी च्या आज्ञेने आम्ही तिथे ती त्यांची रूम वापरतो आहे.
डॉक्टर महंत सर जे आहेत ते पुरुषांसंदर्भात किंवा सर्वांच्याही संदर्भात जे काउन्सिलिंग आहे किंवा तुमची चर्चा करतील ते इथे बसून ते इथे करतील. आज जे तुम्ही सांगाल त्यानंतर मग परत आम्ही दुसरं शिबिर ठेवणार आहे. डॉक्टर खोब्रागडेंसोबत माझं बोलणं झालं आहे. आपण वेगळं टोटल ब्लड इन्व्हेस्टिगेशन करायसाठी पॅथॉलॉजीची लॅब घेऊन येऊन इथे शिबिर करणार. मग त्याच्यावर आणखी काही समस्या आल्या तर त्यासाठी परत वेगवेगळ्या हॉस्पिटलशी आमचं टायअप ऑलरेडी झालेलं आहे. त्या हॉस्पिटलचे नावं मुद्दामून मी घेणार नाही. त्यात म्हणून आपण प्रयत्न करतो की यात काही असं लोकांचं विशेष करून नाव आलं कारण सगळे हॉस्पिटल कोणाशी जोडलेले आहेत आणि त्या मोठ्याच लोकांचे हॉस्पिटल आहेत, मोठ्याच लोकांचे नाव आहेत, त्याचा उपयोग आपलं करतील. पण आज काही नावं घेणार नाही. तर पुढे आपण हे करणार. आता तुम्ही म्हणाले अंत्योदयमध्ये फक्त काय आरोग्यच करणार आहे का? आमचं हे मिशन नाही, हा मिशनचा एक भाग आहे. तुमचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर मग आम्ही ज्या काही योजना तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, गावातल्या महिलांसोबत तुम्हाला इथे सांगताना मला आनंद आहे. ग्रामविकासाचा मूलमंत्र उत्तम पाहिजे प्रचारतंत्र, प्रचारकाविना नडले आहे सर्वत्र सर्व काही, राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे. गावात होऊन काय राहिलं, कोणी प्रचारच नाही करून राहिलं. प्रचार करताना मग जरा आपले ज्याला प्रचार येते तो चालला जाते शहरात नोकरी करायला. तर हे जे प्रचार आम्ही करतो आहे त्या माध्यमातून एकदा आरोग्य झालं की मग आम्ही एक दोन मोठ्या कंपनी असतील, एक दोन मोठे जसे शासनाचे कार्यक्रम आहेत, जसं वन विभागासोबत आमचा काही कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही योजना राबवणार आहे. महिलांसाठी आम्ही एक कपडे बनवणारी कंपनी आहे, त्यांच्यासोबत सरपंच साहेब टायप केला आहे. ते इथे महिलांचं प्रशिक्षण घेतील टेलरिंगचं, इथेच उत्पादन केंद्र करतील. त्यात तुम्हाला एकही पैसा लागणार नाही. त्यांचं सेंटर ते राहील. तर ते हळूहळू आम्ही करणार. कारण की आरोग्य म्हटलं की आरोग्याचा मुख्य प्रॉब्लेम पैशासोबत आहे. मी तुमच्यासारखा गावातलाच आहे, माझेसुद्धा नातेवाईक असे गावातच आहे. पैसे नसल्यामुळं ट्रीटमेंट पण करत नाहीत. जसं आहे तसं लोक चालले जातात. माझ्या घरातही अशा काही केसेस आहेत. तर मुख्य विषय येतो पैसा. मग त्या गावामधल्या लोकांचा पर कॅपिटा इन्कम, पर कॅपिटा म्हणजे काय म्हणते, दर डोई उत्पन्न, म्हणजे प्रत्येकाचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्यावर प्रयत्न आम्ही करू. पैसा आला की मग माणूस वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे डोक्यामध्ये येतात. सगळं हेच शिकवतो. तर त्यासाठी मग तुमच्याशी जी चर्चा केली, एक मोठा प्रकल्प आम्ही त्याच माध्यमातून राबवतो आहे. वन विभागासोबत आम्ही फक्त सल्लागार म्हणून काम करतो. विद्यापीठ हे जे प्लांटेशन साईट आहे वन विभागाने दिलेलं आहे एक 10 हेक्टर जागेमध्ये, तिथे काही लोक तुमच्या इथले सामील पण आहेत. तिथे एक साधारणतः 12,000 झाडं आतापर्यंत लागलेले आहेत. तर 12,000 झाडांचं नियोजन करून त्या झाडाच्या माध्यमातून जर सीताफळ लावलेलं असेल तर पुढच्या येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात सीताफळाचं आईस्क्रीम कसं करता येईल त्याचं तंत्रज्ञान सहजरित्या आणून द्यायची जबाबदारी आमची आहे. कारण की तुमच्या मनात कितीही शकरभू विषय असतील पण त्यासाठी तज्ज्ञ लोक लागतात. जेव्हा या देशामध्ये पहिल्यांदा पाण्याच्या समस्याचं निराकरण करायचं ते बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरानंगल डॅम बनवायच्या आधी तर मोठ्या तज्ज्ञ लोकांना घेऊन बसले होते. आम्ही फक्त शेखरभाऊ तेवढंच काम करणार. आमच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तिथे आता आवळ्याच्या संदर्भात आवळा पेरून आवळ्याचा मुरब्बा कसा तयार करता येईल, आवळाची कँडी कशी तयार करता येईल, त्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग पुढच्या काळामध्ये होणार. आमचे हे अंत्योदयाचे संशोधक तुमच्यासोबत दर रविवारी भेटणार. तिथे आता फ्लोरिकल्चरच्या माध्यमातून कोणत्या फुलाचे झाडं लावायचे जेणेकरून त्या फुलावर मधुमाशी येतील आणि तिथे मग तुम्हाला एक साधारणतः 100 आम्ही मधुमक्षी पालनाचे बॉक्स देणार आहे. ते बॉक्स दिल्यानंतर त्यातलं सहज विकून पॅक करून तुमच्याच नावाने चारगावच्या नावाने ब्रँड करून, त्याच्या ब्रँडचं नाव काही होऊ शकते,
ते तुम्हाला विकलं की पर कॅपिटा इन्कम तुमचं वाढेल. आज साधारणतः किती लाखाचं आपण हे केलं पेमेंट आहे लोकांना? 22 लाखाचा आतापर्यंत या अंतर्गत रोजगार उपलब्ध झाला. तो 22 लाखाचा रोजगार 1 करोडपर्यंत कसं जाता येईल, त्या संबंधातल्या भूमिका आम्ही हळूहळू आपणापर्यंत राबवणार. आजचं शिबिर फक्त आरोग्यासाठी आहे. आरोग्याच्या शिबिराचा आपण छान आनंद घ्यावा. मला थोडं बहुत सांगायचं होतं, कारण पार्श्वभूमी माहीत असली पाहिजे. कारण की लोकांच्या डोक्यात प्रश्न येतात, क्यों आ रहे भैया, क्यों कर रहे शिबिर, ये तो काम आरोग्य विभाग का है. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यूनिवर्सिटी को काम नहीं है क्या, ये काम चालू कर दिया. असं काही नाही. विषय आहे तुमच्याशी जुळण्यासाठी लागणारे जे जे काही विषय असतील, त्यातला आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य हा विषय शिक्षणाशी आहे. आमच्याकडेही पोरं बायोलॉजी फार्मसी शिकतात. त्या पोरांना जर हिच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं, शिखर भाऊ आज 10 पोरं पूर्णतः काम करतात. पुढच्या काळामध्ये तुमच्या गावामध्ये पूर्ण 100 पोरं जर काम करायला लागले तर गावाच्या ह्या समस्या ज्या आहेत, तुमचा जो लोड आहे, म्हणजे तुमचा लोड विशेष करून म्हणजे शासकीय विभागाचा रोशन भाऊ लोड भरपूर आहे, त्यांना सहकार्य पाहिजे. म्हणून मी माझं एक पहिलं प्रेझेंटेशन दिलं होतं जिल्हा परिषद CO सौम्या शर्मा मॅडमला. आम्ही जलजीवन मिशनचं पूर्णच्या पूर्ण 772 गावाचं असंच काम केलं. तर 772 गावामध्ये जलजीवन योजना कशी राबवली जात आहे, त्या संदर्भात काय समस्या आहे, त्याचं आम्ही वेगळं प्रेझेंटेशन केलं. तर ह्या शेखरभाऊ तुमच्या गावाला जर 10चे 100 जर झाले, त्या सगळ्या गोष्टी सामील होतील. मला फक्त एक छोटीशी कळकळीची विनंती आहे. जे राष्ट्रसंतांनाही माहीत होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सभेमध्ये भाषण दिलं होतं तेव्हा म्हटलं होतं, जी भीती व्यक्त केली होती, जशी ही राज्यघटना चुकीच्या माणसात हातीत गेली तर सगळं चुकीचं होईल. राष्ट्रसंतांनी तसंच म्हटलं, सगळ्या योजना जर चुकीच्या हातात गेल्या तर सगळं चुकीचं होईल. मला तुमच्या गावातल्या लोकांना कळकळीची विनंती एवढीच करायची आहे, जे काही होऊन राहिलं गावामध्ये त्याची चौकशी करा, चौकशा करू नका. पटलं का? पटलं की नाही पटलं? काय म्हटलं? काय होते? काय काही सुरू झालं की चौकशा सुरू. मग साहेबांना कायला रविवारी काम नव्हतं का द्यायला? मोठ साहेब कायला आले? सरपंच साहेबासोबत सरपंच साहेब कोणी दुसरं कोणी नाही आलं सदस्य. काही गरज नाही चौकशा करायची. पुऱ्या चौकशाने पुरे गाव खराब झाले. राष्ट्रसंत म्हणतात, मी नाही म्हणून राहिलो. माझी कळकळीची विनंती हात जोडून. मी थोडासा शिक्षक पण आहे, थोडा अधिकार पण आहे सर शिक्षक म्हटलं तर. कृपा करून चौकशा करू नका. चौकशी करायला आमच्याकडे या, चौकशी करायला मून साहेबाकडे या, चौकशी करायला सरपंचांकडे या, चौकशी करायला आरोग्य अधिकारी जवळच आहे त्यांच्याकडे जा. शेखर भाऊला विचारा की तुम्ही कसं करणार आहे. तुम्ही सांगून तर राहिले शेखर भाऊ बम करणार, असं करणार. मग शेखर भाऊला म्हणा कसं करणार. मग त्याला विचारा तुमचं रोडमॅप कुठं आहे, त्याला सांगा, दाखवा म्हणा चित्र, आपण बनवून देऊ. तर तुम्ही आमच्यासोबत चौकशीच्या माध्यमातून संवाद करावा एवढी अपेक्षा करतो. आज या रोगनिदान शिबिरासाठी विशेष करून माननीय सरपंचांनी आम्हाला परवानगी दिली, त्यांचे धन्यवाद अदा करतो. आज तसंच वन विभागाचा कोणता सप्ताह सुरू आहे? वन महोत्सव सुरू आहे. आज वन महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. आज या वन महोत्सवाच्यासाठी आम्ही वृक्षारोपण किंवा वृक्षाच्या माध्यमातून तुम्हाला होणारं तुमचं काही समस्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही गावामध्ये जाऊन प्रचार प्रसार करणार आहे. आज आपण जुलैमध्ये आहो आणि सगळ्याला गरमी होऊन राहिली आहे. आता मला दाखवायसाठी हे घालावं लागते. विद्यापीठाचा अधिष्ठाता आहे म्हणून मला गरमी होऊनच राहिली आहे. तुम्ही गावातले लोक आहे, हे पाहिलं होतं का 40 वर्षाआधी काका? याला म्हणतात पर्यावरण बदल, क्लायमेट चेंज. त्याच्यामुळं स्किनचे आजार, बाकी आजार सुरू होतात आहे. तर आजच्या या घडीला
आपण सर्वांनी हा जो वनमहोत्सव जो आहे वन विभागाचा, त्यामध्ये सुद्धा सामील होऊन वन विभाग जे काही झाडं देणार आहे, जे आम्ही झाडाचं प्लांटेशनही करणार आहे, त्या झाडाचं जतन पण करा आपल्या लेकरासारखं. नाही तर जून जुलैमध्ये अजून गरमी होईल, पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये होईल. पेरणीचं पुरंच्या पुरं सायकल म्हणजे खरीपचं रब्बीमध्ये आणि रब्बीचं खरीपमध्ये. म्हणजे आता पेरणी आता करायची राहिली तर ते पुढे करावं लागेल. आणि यातून येणारं उत्पन्न जे आहे शेतकरी, त्या उत्पन्नाची क्वालिटी खराब होते. ही क्वालिटी खराब झाली पर्यावरण बदलामध्ये सरपंच साहेब, तर ते आरोग्यामध्ये जे प्रोटीन्स पाहिजे आपल्या आरोग्याला ते होत नाहीत, म्हणून लोक आजारी होऊन राहिले. कारण की आता सोयाबीन पेरलं, मग दुबार पेरणीत ज्या वेळेस पेरायला पाहिजे त्यातून ज्या दमानं पीक निघते, ते जे प्रोटीन्स ज्या सोयाबीनमध्ये जातात ते जात नाहीत. मग तेच आपण खातो. कमी प्रोटीन्स असलेलं खाद्य खाल्लं की मग आपली रेजिस्टन्स पॉवर म्हणजे आपलं जे रोग प्रतिकारक शक्ती ती कमी होते आणि मग आपोआप आजारी व्हायला लागते. म्हणून मग दवाखान्याचा लोड वाढतो. म्हणून तुम्हाला आज वनमहोत्सवाच्या निमित्तसुद्धा विनंती आहे, झाडं वाचवा, झाडं जगवा, स्वतःला पण जगवा. आज आरोग्य शिबिर जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचं अंत्योदय अभियानांतर्गत राबवलं जात आहे. त्यात सहकार्य आहे वन समितीचे, फॉरेस्ट विभागाची आहे, ग्रामपंचायतचं सहकार्य आहे, विदर्भीय ऑर्गनायझेशनचं सहकार्य आहे, सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी इनोव्हेशनचे सहकार्य आहे, आरोग्य विभागाचं PSC नवेगाव खैरीचं सहकार्य आहे, नागपूरमधील महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. यांचं सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर चांगलं होईल असा माझा विश्वास आहे. या शिबिराच्या माध्यमातून तुमच्याशी आमचा चांगला कनेक्टिव्हिटी, आम्ही काही बाहेर देशातून जगातून आलो नाही, ही आपला संवाद होईल ही अपेक्षा करतो. या संवादाच्या माध्यमातून चारगाव, आवडेघाट, मकरढोकळा आणि या भागातील साधारणतः आम्ही 40 गावाचे महोत्सव प्रस्ताव दिला होता रघुनाथ शुक्ला साहेबांनी. त्या 40 गावाचा हळूहळू विकास करायचा की तुमच्यामार्फत सरपंच साहेब आणि गावकऱ्यांच्या मार्फत आम्हाला ताकद मिळो ही सगळ्यांना विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोत ती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मैं डॉक्टर सीमा कड़ू, मैं महानगर पालिका में मेडिकल ऑफिसर हूँ. और आज जो आपने ये प्रोग्राम लिया है अंत्योदय यूनिवर्सिटी, नागपुर यूनिवर्सिटी के अंतर्गत, तो हमने यहाँ पे जो कैंप किया है चारगांव में, तो वहाँ पे करीब 100 या 130 पेशेंट देखे. उसमें से शायद 70 to 80% महिला थी. और उनमें जो कॉमन प्रॉब्लम्स थे वो अनीमिया था, अर्थराइटिस के प्रॉब्लम्स थे, बहुत लोगों को सर्वाइकल स्पॉन्डिलिटिस के प्रॉब्लम था, और उसमें से 3 या 4% लोगों को थायराइड भी था, और 2 to 3% ओबीज पेशेंट भी थे, और एटलीस्ट 2 या 3% हाइपर थायराइडिज्म वाले थे, और 2 to 3% अपने बीपी वाले पेशेंट्स थे. तो मेरे को यही लगता है कि यहाँ पे कोई फैसिलिटीज़ नहीं है, यानी पेशेंट को दूसरे गांव में जाना पड़ता है. हाँ, तो यहाँ पे जो PHC है उन्होंने एटलीस्ट ECG की एक मशीन रखना चाहिए, क्योंकि वो बहुत इम्पॉर्टेंट है. क्योंकि बहुत सारे पेशेंट जो है BP अगर बढ़ जाता है तो उनको पैरालिसिस हो जाता है, हार्ट अटैक्स आते हैं. और अगर अपन ये कम इसमें अगर स्टेज में कवर कर लेते हैं, जैसे ECG निकाल लेते हैं, तो बहुत सारे प्रॉब्लम्स अपने को पता चल जाती है. तो मेरे को लगता है कि कम से कम थायराइड की फैसिलिटी, BP शुगर वालों को ECG की फैसिलिटी यहाँ के PHC में मिलना चाहिए.
और बाकी जो कैंप हुआ बहुत अच्छा हुआ, तुम लोगों ने बहुत अच्छा ही अंत्योदय के अंतर्गत बहुत अच्छा इनिशिएटिव चालू किया है। और इनपुट फ्यूचर में और कहाँ कहाँ ले जा सकते हैं अंत्योदय को? फ्यूचर में आप जहाँ पर भी हमको बुलाएंगे हम जाएंगे कैंप लेने के लिए। श्योर। मैं बता दूँ दर्शकों की मैम ने कंटिन्यूसली स्टार्टिंग द फर्स्ट मिनट टिल दी एंड कंटिन्यूसली पेशेंट के साथ बात कर रहे थे। नॉट ओनली उनकी प्रॉब्लम को समझ रहे थे बट साथ ही साथ उन्हें उनके मेडिसिन के प्रिस्क्रिप्शन के अलावा उन्हें सजेस्ट कर रहे थे कि कैसे लाइफस्टाइल में चेंजेस करने हैं और ऐसे कई सारी चीज़ें जैसे गाँव में जो अवेलेबल रिसोर्सेज हैं लाइक फूड हो गया उससे कैसे और एक्स्ट्रा प्रोटीन लेनी है और ये सारी इनपुट्स जो हैं सर मैम ने जो है कंटिन्यूसली प्रोवाइड की टू ऑल द विलेजर्स। 7 जुलाई जो कि अंत्योदय का एक लास्ट डे है और इसमें हमने जो है एक हेल्थ जो है कैंप ऑर्गेनाइज़ किया है। RTMNO ऑब्वियसली इसमें इन्वॉल्व है। इसके अलावा VYO विदर्भ यूथ ऑर्गेनाइजेशन की जो सेंटर फॉर क्रिएटिविटी एंड इनोवेशन है उन्होंने इस कैंप को ऑर्गेनाइज़ किया विद पंच अभ्यारण्य और जनवन समिति। और इसमें जो है हम लोगों ने लगभग 130 जो गांव के लोकल विलेजर्स हैं जिसमें मैक्सिमम काउंट 70% फीमेल्स का था, ये हमने कैंप किया विद द हेल्प ऑफ सर। सो आज हम सर के साथ बात करेंगे एंड उनसे पूछेंगे कि हाउ वाज दिस इनिशिएटिव और उन्हें कैसा लगा इसके बारे में और उनके क्या इनपुट्स हैं इसको लेकर। सो प्लीज़। इनिशिएटिव इज़ नाइस। यस सर। ऐसे कैंप हर जगह होने चाहिए जिससे गांव के लोगों को मतलब फैसिलिटी उनके पास आ सके यस और जितने ज़्यादा ऐसे कैंप होंगे उतने लोग इससे जुड़ेंगे और उनके लिए भी अच्छा होगा। उनको हेल्थ फैसिलिटी अच्छी मिलेगी, उनकी क्या प्रॉब्लम है बेसिक नीड्स क्या है, हाँ उनको सब पता चलेगा। और कुछ अगर जिस चीज़ की फैसिलिटी अपन हम PSC लेवल पे या ग्रामीण लेवल पे नहीं कर सकते वो उनके दरवाजे पर पहुँच जाता है। इस कैंप के जरिए तो आप सिटी लेवल से आप उनको मदद कर सकते हैं। एंड व्हाट आर फ्यूचर लाइक इंटरव्यूज के आप और क्या करना चाहते हैं इसमें? आपके क्या प्लान्स हैं इसको लेकर एंड हाउ यू विल हेल्प अंत्योदय? अभी तो आपने जो प्लान किए हैं उसको अगर बराबर से अगर उसको एग्जीक्यूट कर लिया तो ये सभी के लिए अच्छा ही है। जो मतलब जैसे ट्री प्लांटेशन हुआ, हिल क्या हुआ, जो मतलब आपकी इनिशिएटिव वगैरह है इसको आपने फुलफिल कर दिया, जो लोगों को बोला है, जो प्रेरित किया है, अगर फुलफिल होगा तो उनके लिए हेल्प है, उनके लिए सब फैसिलिटी, उनका इनकम सोर्स बढ़ जाएगा, फैसिलिटी बढ़ जाएगी तो अच्छी बात है उनके लिए हेल्पफुल होगा। डेफिनेटली। एनी वर्ड अबाउट अंत्योदय के बारे में कुछ? नाइस इनिशिएटिव एंड वेरी गुड फॉर द ग्रामीण पीपल एंड जो इनिशिएटिव जैसे प्रशांत सर तो बहुत ही अच्छा उनके लिए है, तो उनको मैं शुभकामनाएं देता हूँ कि वो अच्छे ऐसे काम करते हैं। थैंक यू। दर्शकों को बता दें सर ने हमारी बहुत हेल्प की है कंटिन्यूसली स्टार्टिंग फ्रॉम द कैंप। जैसे शुरू होता है द फर्स्ट मिनट वहाँ से जो है सर कंटिन्यूसली वहाँ पे वर्कआउट कर रहे थे, सभी पेशेंट से बात कर रहे थे, उनके जो लाइक उनकी कंडीशन है उसको समझ रहे थे और अपने सजेशंस जो मेडिसिन को देनी चाहिए, प्रिस्क्रिप्शंस होना चाहिए वो प्रोवाइड कर रहे थे। ना सिर्फ मेडिसिन बल्कि उनके जो हेल्थ हैबिट्स हैं, उनका जो लाइफ साइकिल है उसमें कैसे वो जो माइनर चेंजेस करके कैसे अपने लाइफ को इम्प्रूव कर सकते हैं, इसके बारे में कई सारे इनपुट दिए। अंत्योदय ये आपका जो कैंपेन आपने जो चालू किया ये बहुत अच्छा लगा मुझे, जिससे जो अपन गांव एरिया में जा के जो एक यानी जन जागृति जो फैला रहे हो आप, वो बहुत अच्छा प्रोग्राम है ये आपका। इनसे गांव के लोगों में थोड़ा अवेयरनेस बढ़ जाता है, उन्हें क्या ज़रूरतें हैं और क्या चाहिए ये सारी चीज़ें उनको मालूम पड़ती है। नई नई जैसे आप एग्रीकल्चर से लेके या कोई भी डिसीज़ से लेके या जो इन्फॉर्मेशन आप देते हो उससे आपको यानी एक फ़ायदा होता है उनके लिए। अच्छा है आपका प्रोग्राम, ये और कंटिन्यू करना चाहिए। और जैसे कि अभी ये लोकल लेवल पे या ग्राउंड लेवल पे जो भी है गांव में उतने मेडिसिन फैसिलिटीज़ या समझो या हॉस्पिटलिटी फैसिलिटीज़ उतनी प्रोवाइड नहीं होती। जैसे हमारा जो एरिया है जंगल एरिया है, उनको आने जाने में बहुत दिक्कत होती है। आपके कैंपेन थ्रू अगर बाहर पता चलता है कि यहाँ इतने ऐसी प्रॉब्लम होती है तो एक हेल्प हो जाएगी, इनको हेल्प मिलेगी या फैसिलिटी उतनी प्रोवाइड हो जाएगी। तो अच्छा लगा आपका कैंप में, थँक यू। काय व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे गावामध्ये दवाखाना वगैरे प्रत्येक महिन्याला व्हायला पाहिजे आता. कसं वाटतं का तुम्हाला? सर्वात प्रथम इथे आम्ही कामावर ज्या महिला जातात त्यांना म्हणजे स्वतःची हेल्थ म्हणजे वेळेवर जर तब्येत वगैरे बिघडली तर इथे सुविधा असली
तर महिला दवाखान्यात जायला लवकरात लवकर जायला पाहिजे बा. जर ते लांब असतं तर ते शेतातल्या महिला राहते, त्यांनी वेळोवेळी साधन नाही मिळत, तर त्यांना खूप म्हणजे असं अडचणी येतात. तर महिलांसाठी काही नाही काही किंवा गावोगावी असे दवाखाने जर असले तर महिला ताबडतोब एकटीही महिला असली तर ती स्वतः जाऊ शकते. आणि इथं आल्यानंतर आमचं कसं काम पण होऊन राहिलं आणि याच्यामुळे आमची प्रकृती कशी आहे बा त्याचा आमचा इलाज पण होऊन राहिला, तर खूप बरं वाटलं हे कार्यक्रम बघून. तुम्हाला आरोग्य शिबिर कसं वाटलं? चांगलं वाटलं एकदम. हो का? आणखी हो. तुम्हाला त्याच्यात काय नवीन सुधारणा झाल्या पाहिजे तुमच्या गावात असं काय वाटतं? आमच्या गावात तर पाणी पिण्याचं हे मिळाले पाहिजे, चांगलं शुद्ध पाणी भेटायला पाहिजे प्यायला. आणि असं तर शिबिर वगैरे व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटते. हो, असं हमेशा होत राहिलं तर महिन्या 2 महिन्यानं तर एकदम चांगलं आहे. छान वाटलं आणि इथं म्हणजे वातावरण आणि मुली खूप म्हणजे चांगलं विद्यापीठाच्या मुली छान प्रयत्न करत आहेत आणि शिबिर आणलेलं आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये चारगाव इथे. आमचे सरपंच साहेब, सचिव साहेब आणि नरेगाचे आमचे रोजगार सेवक यांनी रोजगार सेवकमधले सर्वांना आणलेलं आहे. महिलांना, पुरुषांना, मजुरांना सर्वांना इथं येऊन आणि म्हाताऱ्या आजीबाई, भाऊ भगिनी सर्वच आलेले आहे. त्यांच्या औषधी पाणी सर्वांची सोय चालू आहे आणि याच्यानंतर आणखी त्यांना कोणता प्रॉब्लेम आहे तर पुन्हा शिबिर लावणार आहेत. ते छान काम करत आहेत. काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावात आणखी काय सुधार झाल्या पाहिजेत, आणखी काय नवीन आल्या पाहिजेत काय वाटतं? आता तुमच्याकडून जे असतील प्रयत्न ते कराल तर आम्हाला खूपच चांगलं आहे. आणि ते म्हणत होते सर की आपण प्रशिक्षण देऊ कपड्यांचं वगैरे नाही का, तर देतील तर आम्ही उत्साहाने ते करू. चांगलं वाटलं. सरांनी पण चांगलं भाषण दिलं. त्यांच्या भाषणामध्ये काही करण्याचं खूप मोठं उद्देश वाटला, तर आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ आणि प्रयत्न करू आमच्याकडून ते होईल ते. थँक्यू. तुम्हाला आजचं शिबिर कसा वाटलं? आरोग्य शिबिर खूप छान. तुम्हाला कसं वाटलं बाबा? एकदम चांगलं. तुम्हाला काय वाटतं की काही नवीन झाल्या पाहिजे आणखी तुमच्या गावात? झालं पाहिजे. आणि लोक सुरळीत राहिले पाहिजे, आरोग्याने चांगल्या प्रकारची त्यांची स्थिती राहिली ते समोर काहीतरी करू शकतील अशी आहे की नाही अपेक्षा. हो हो. आता मला थोडंसं खरखरल्यासारखं वाटत होतं आणि खोकल्यासारखं वाटत होतं. आता खोकल्याची औषधे घेतली आहे आणि गोळ्या आहेत. हां, आता हे औषध घेण्यासाठी मला पारशिवनीला किंवा नवेगाव खैरला जाणं पडलेलं असतं. आता सोपे आणि मी इथे घेतले. काय नवीन झाल्या पाहिजे असं वाटतंय आता? काय नवीन झाल्या पाहिजे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अजून जसं तपासणीचे जे काही आहेत, MR असो या अजून कोणते जे काही उपचार करण्याचे जे काही यंत्र असतील ते आपण कोणत्यातरी दवाखान्याच्या माध्यमातून आपण आपल्या गावापर्यंत आणू आणि लोकांमध्ये कोणत्या प्रॉब्लेमसोबत आपल्याला हे करता येईल. म्हणजे जसं कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असो, कोणाला हाडाचा प्रॉब्लेम असो, अजून कोणते अन्य प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमसोबत कसं मात करता येईल असे आपण वेगळे शिबिर लावून लोकांचा उपचार करण्याचा आपला प्रयत्न राहील. कसं वाटलं तुम्हाला आजचं आरोग्य शिबिर? चांगला वाटला, पण आमच्या गावात एक दवाखाना येवायला पाहिजे. शेतकऱ्यासाठी मदत व्हायला पाहिजे आमची, शेतकरी यांच्याकडून आम्हाला. गव्हर्नमेंट काही करत आहे आता? गव्हर्नमेंट का करत आहे? आम्हाला आता काहीच नाही करत आहे. आम्हाला काही सुविधा नाही देत आहे, तर मग आम्ही काय सांगणार? कोणत्या कंपन्या त्या खुलायला पाहिजे आमच्या या गावामध्ये जवळपास. म्हणजे आमचे लेकरं अशी मातीत फेकणार का? आम्ही न केला तसं आमचे लेकरं करणार का? नाही करणार ना. तर म्हणून सन्यानी आमच्या गावामध्ये अजून सुधारणा आलेल्या पाहिजे. आमच्या गावात लेकरं आमचे चांगले सोयीवार निघाले पाहिजे. शिक्षण आमच्या लेकराच्या चांगलं व्हायला पाहिजे असं आम्हाला हक्क आहे आमचा. कसं आपल्या लेकरं आपण माती फेकली म्हणून आपली लेकरं माती फेकतील का? नाही. मजुरी करून पूर्ण चालत नाही, घर थोडी चालते मजुरी करून सन्यानी. तुम्हाला कसं वाटतं? खूपच छान वाटलं. तुमच्या 4 गावात काय प्रगती व्हायला पाहिजे? सगळ्यांची म्हणजे स्वच्छता राहायला पाहिजे आमचे गाव, आरोग्यदायक राहायला पाहिजे आमचं गाव आणि असा कॅम्प आला पाहिजे हमेशा आमच्या गावामध्ये. हे माझं म्हणणं आहे. तुमच्या मुलांसाठी काय पाहिजे? मुलांसाठी
तुम्ही का देऊ शकता आम्हाला मुलांसाठी? शिक्षणमध्ये काय पाहिजे? चांगलं शिक्षण पाहिजे, कसं पाहिजे? शिक्षण तर चांगलंच पाहिजे. आजचा प्रोग्राम कसा वाटला का? छान चालू तुमचा प्रोग्राम. आणि तुम्हाला 4 गावात काय काय विकास हवा? आम्हाला सर्वच हवा, काम हवा, आरोग्य सेवा हवा आणि आम्हाला नेहमीसाठी काम पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. मुलांसाठी काय काय सुविधा नाही आहे इकडे? नाही आहेत ना कामाच्या. आता मुलगी आमची शिकली आहे, MA झाली आहे, तिला कम्प्युटर नाही आहे ह्या गावाला, कोणत्या स्कीमा नाही आहेत. नाही दाखवत हो, गव्हर्नमेंट म्हणजे गावातले लोक, ग्रामपंचायतवाले नाही दाखवत. पर्यंत यायला पाहिजे. हो, झालंच पाहिजे ना हे काम. आमची हेच विनंती आहे. तुम्हाला आजचं आरोग्य शिबिर कसं वाटलं? छान वाटलं, पण हे दरप नाही भेटली, ह्या दुखण्याच्या गोळ्या भेटल्या, ह्या हात पाय हे डोकं लपलप लागतं. आणि आताच 15 दिवस झाले दवाखाना केला आहे, मग पैसे नाही आहे, मग डॉक्टराकडे जावं लागतं. हे 2-4 वर्ष झाले हे डोकं हे पाय चक्कर येणं, भाऊ येणं, हे डोकं लपलं. तर आताच 15 दिवस झाले दवाखान्यात, 2-3 वर्ष झाले हा दवाखाना चालू आहे, कामं कोणतेच नाही. आजचा प्रोग्राम कसा वाटला का? छान वाटलं. तुम्हाला 4 गाव आवडेघाटमध्ये काय काय डेव्हलपमेंट पाहिजे, काय कशाविषयी? म्हणजे समजा इथे गव्हर्नमेंटची स्कीम आली पाहिजे का? आली पाहिजे. आली पाहिजे. आणि शेतकऱ्यांविषयी काय वाटते? शेतकऱ्यांविषयी असं वाटते का चांगलं पीक म्हणजे पावसाचं येणं आहे का हे नुकसान होऊ आहे का नाही, चांगलं झालं पाहिजे बा, असं तसं नाही. तुमचे पोरं असेल, इथे छोटे छोटे मुलं आहेत, त्यांच्याविषयी काय वाटतं? त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, त्यांच्यासाठी थोडंसं हे व्यवस्थित आलं पाहिजे. ते फक्त मी नवोदय स्कूल चांगलं ऐकलं आहे. हां, दुसरे स्कूल आले पाहिजे. आले पाहिजे. आता कसं 6वी 7वी बंद आहे, तर थोडंसं वाढलं पाहिजे, चांगलं आलं पाहिजे. आम्ही पाण्याची टेस्टिंग केली, पाण्यात प्रॉब्लेम आहे. हां, तर चांगलं काय वाटतं? पाण्याची बी व्यवस्था आल्या पाहिजे. जसं हर शाळेमध्ये राहते चांगलं व्यवस्था, तशी आल्या पाहिजे. आरोग्य शिबिर जे केलं आहे ते कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. गावासाठी तुम्ही इतकं छान करत आहे, माझ्याच वयाचे आहे, पण खूप काही चांगलं करून राहिले. गावामध्ये असं पहिले कधीच नाही झालं. तुम्ही खूप चांगलं करून राहिलं गावासाठी. गावात अंत्योदय ही सोसायटी, गावात एक हॉस्पिटल हवंच आहे, काहून की हा जंगली भाग पडते इकडं, म्हणजे काही आपत्ती येते किंवा काही खूप जवळ का नाही हॉस्पिटल हवाच आहे. आमच्या जवळ आहे पण तो दूर आहे सध्या, आणि ते आपल्या पर्सनल ट्रीटमेंट किंवा इत्यादी या बाबींसाठी हवं आहे. आणि गावात म्हणजे जे नवीन यंग जनरेशन आहे त्यासाठी व्यवसाय करण्यासाठी फंड किंवा असं काही तुम्ही करू शकता, तर या प्रयत्न तुम्ही करा. बाकी मला तुमचे कामं खूप चांगले वाटले. हा अंत्योदयच आहे आणि अंत्योदय खूप चांगलं काम करत आहे.